पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने प्रोजेक्ट महादेव सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 2, मुख्य माहिती आयुक्त CIC म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे राजकुमार गोयल यांनी. प्रश्न 3, भारतातील पहिले पॉवर म्युझियम कुठे बांधले जाणार? तर त्याचं उत्तर आहे पटना इथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. सरदार वल्लभभाई पटेल यांची 75वी पुण्यतिथी कधी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 15 डिसेंबर 2025ला. प्रश्न 5, प्रेस क्लब ऑफ इंडिया पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे संगीता बरुआ यांची. प्रश्न 6, 2025च्या FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे MRF टायर्सने. प्रश्न 7 पाहूया. चेन्नई मेट्रोच्या विस्तारासाठी आशियाई विकास बँकेने अलीकडेच किती कर्ज मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 240 मिलियन अमेरिकी डॉलर. प्रश्न 8, 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रायजा डिल्लनने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 9, नोव्हेंबर 2025 साठी महिला ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा यांची. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाच्या माझिंडिका आध्यात्मिक नृत्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशातील. प्रश्न 11, कविता चंद यांनी कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट व्हिसन यशस्वीरित्या जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 12, जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? तर त्याचं उत्तर आहे चिली देशाच्या. प्रश्न 13 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल AI इंडेक्समध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट अमेरिका म्हणजेच USA. प्रश्न 14, 2025 मध्ये कोणत्या देशाच्या पासपोर्टला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातमधील. प्रश्न 15, व्यावसायिक कुस्तीतून अधिकृतपणे कोण निवृत्त झाले? तर त्याचं उत्तर आहे जॉन सीना. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या आशियाई देशाने स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 17, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर स्टँडर्ड्स असोसिएशन कॉर्पोरेट अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय संघटना कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स. प्रश्न 18, नुकतेच निधन झालेले प्रफुल्ल गोविंद बरुआ कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्यातील तिसरे अधिवास म्हणून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशातील. प्रश्न 20, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कोणाच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले? तर त्याचं उत्तर आहे पेरुंबिदुगू मुथय्यार यांच्या स्मरणार्थ. तसेच कालचे झालेले चालू घडामोडीचे रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे रिव्हिजन करूया. केंद्रीय गृहमंत्री कार्यक्षमता पदक कोणाला दिले? तर त्याचं उत्तर आहे दिनेश खटक यांना. प्रश्न 2, भारतीय भाषा उत्सव 2025 कोणत्या थीमवर साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे अनेक भाषा एक भावना. प्रश्न 3 पाहूया. भारतातील पहिल्या शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक टग प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल यांनी. प्रश्न 4, ट्राय हिल्स असेंबलची चौथी आवृत्ती कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे शिलाँग इथे. प्रश्न 5, सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता समितीची पुनर्रचना केली आहे? तर त्याचं उत्तर आहे PS नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 6 पाहूया. 2025 फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम फायनलचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे लेवोन एरोनियम यांनी. प्रश्न 7, कोणत्या देशाने 14 वर्षाखालील मुलींसाठी शाळांमध्ये स्कार्फ बांधण्यावर
बंदी घातली तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रिया देशाने. प्रश्न 8, लिओनेल मेस्सीच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 9 पाहूया. भारतातील 96वे रामसर पाणथळ स्थळ म्हणून कोणते स्थळ केले तर त्याचं उत्तर आहे सिलिसेर तलाव. प्रश्न 10, मनरेगा योजनेचे नाव काय ठेवण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. प्रश्न 11, युनिसेफ स्थापना दिन 2025 कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 11 डिसेंबरला. प्रश्न 12 पाहूया. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कुठे केले तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 13, 2001च्या संसद हल्ल्याचा 24वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 13 डिसेंबरला. प्रश्न 14, चौथ्या सहकारी मेळाव्याचे 2025चे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 2025 कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 11 डिसेंबरला. प्रश्न 16, केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027च्या जनगणनेसाठी किती खर्च मंजूर केला आहे तर त्याचं उत्तर आहे 11,718 कोटी रुपये. प्रश्न 17, टाइम मासिकाने 2025 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली तर त्याचं उत्तर आहे AIK आर्किटेक्ट यांची. प्रश्न 18, युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 72 शहरांचा. प्रश्न 19, 2025च्या FIH हॉकी ज्युनियर महिला विश्वचषक स्पर्धेत भारत कोणत्या देशाविरुद्ध पराभूत झाला आणि 10वे स्थान मिळवले तर त्याचं उत्तर आहे स्पेन देशासोबत. प्रश्न 20, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया, जॉर्डन, ओमान या 3 देशाच्या दौऱ्यावरती. प्रश्न 21 पाहूया. चराईचुंग महोत्सवासोबत आशियातील पहिले संरक्षित रॉयल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात पुनरुज्जीवित करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.